आज आपल्यासोबत सपकाळ सर आहेत. यांची आपण 1.5 महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया केली होती. एकदा त्यांना त्रास काय होता हे आपण जाणून घेऊया. मी विश्वंभर विठ्ठलराव सपकाळ, सहशिक्षक. मला 1 वर्षापूर्वी पाठीच्या मणक्याचा त्रास होता. त्यामध्ये पाय बधीर होणे, पायाला मुंग्या येणे आणि उभं राहिलं तरी सुद्धा मणक्यामध्ये खूप त्रास व्हायचा. बसताना त्रास, उठताना त्रास. आणि त्यानंतर चालताना काही त्रास होत होता का तुम्हाला? चालताना त्रास होत होता. बरं, एका बाजूला तुम्ही वाकलेले होते मला वाटतं. एका बाजूला शरीर वाकलं होतं. तर यांना बऱ्याच वर्षांचा त्रास होता आणि यांचा आजार असा होता की एक 4था-5वा मणका जो असतो तो पुढे सरकला होता. आणि आपण यांची जी शस्त्रक्रिया आहे ही एक अत्याधुनिक पद्धतीने केलेली आहे, जिथे आपण त्या मणक्यामध्ये स्क्रू आणि गादी टाकलेली आहे. पण आपण कुठल्याही प्रकारे नस वगैरे बघणे किंवा ओपन सर्जरी ज्याला म्हणतो ती न करता आपण ही संपूर्ण शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे केलेली आहे. तर ऑपरेशन नंतरचा तुमचा अनुभव काय आहे? ऑपरेशन नंतर आता जे आहे तर मला बऱ्याचपैकी म्हणजे जवळजवळ आता 99% चांगल्या प्रकारे मला चालता येते, बसता येते. आणि किती चालू शकता तुम्ही आता? 10-12 किलोमीटर. 10-12 किलोमीटर चालू शकता. बरं. आणि जे अगोदर चालताना एका बाजूला वाकलेले होते तसं काही विषय आहे? म्हणजे मी अर्धा किलोमीटरच्या आतच थांबून जायचं. आता तशी गरज पडत नाही, आता आवश्यकता पडत नाही. म्हणजे पहिल्यापेक्षा बराच फरक पडलेला आहे ऑपरेशन मध्ये. तर हा जो फायदा आहे हा मुख्यत्वे जे आपण अत्याधुनिक शस्त्रक्रिया केलेली आहे, जिला आम्ही ओलिफ सर्जरी म्हणतो, त्याच्यामध्ये कुठलाही चिरा न देता म्हणजे कमीत कमी टाक्यामध्ये कमीत कमी चिरा देऊन आपण मणक्यात 4 स्क्रू आणि एक गादी टाकतोय. एक तुम्हाला दाखवतो आपण केलेलं काय आहे. तर या इथे बघताल यांचा हा 4था-5वा मणका जो होता तो पुढे सरकला होता. इथेही बघताल हा 4था-5वा मणका पुढे सरकला होता. आणि या पुढे सरकलेल्या मणक्यामुळे त्यांची मागची नस दबत होती, ज्याला आपण मज्जारज्जू म्हणतो, आणि तो दबल्यामुळे त्यांना चालताना त्रास होता. आपण ही जी शस्त्रक्रिया केलेली आहे इथे बघताल, इथे आपण 4 स्क्रू टाकलेले आहेत, 1 2 3 4. आणि इथे आतमध्ये गादी पण आपण टाकलेली आहे. तर या चित्रामध्ये जर बघताल तर इथे जो मणका सरकलेला होता तो मणका आता पूर्णपणे आपल्या जागेवरती आलेला आहे. हे 4 स्क्रूज आहेत आणि ही गादी आहे. तर ही सर्व शस्त्रक्रिया आपण ओपन न करता दुर्बिणीद्वारे केलेली आहे. ही अतिशय अत्याधुनिक सर्जरी आहे, ज्याला आपण ओलिफ शस्त्रक्रिया म्हणतो. आणि याद्वारे पेशंटचा मणका जागेवर आणला गेलेला आहे, म्हणून पेशंटची लक्षणं ही कमी झालेली आहेत. आता आपण आज तुम्हाला वाकवलं आहे, आज मांडी घालून बसवलं आहे, आज 1.5 महिना झालेला आहे. तर आजपासून तुम्हाला वाकण्यासाठी आणि मांडी घालून बसण्यासाठी काही बंधन नाही. तुम्हाला वाकून काम करायचे असतील तरी पण तुम्ही करू शकता. कसा राहिला अनुभव? एकदम छान. घाबरायला पाहिजे का ऑपरेशनला? नाही, बिलकुल नाही घाबरायला पाहिजे. चलो, थँक्यू, धन्यवाद.